कर जोडुनी विनंती, मन ठेवूनी सुभक्ती. अन्याय झाला फार, एक वीर पाहिजे, या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे, या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे. अन्याय झाला फार, एक वीर पाहिजे, अन्याय झाला फार, एक वीर पाहिजे, या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे, या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे. इंग्रजात इंग्रज होते जुलमी फार. जंगलाचा मी रहिवासी, नातं माझं निसर्गाशी, जंगलाचा मी रहिवासी, नातं माझं निसर्गाशी. पशु पक्षी झाडे वेली मंजूर पावरी वाजे, आम्ही आदिवासी जंगलाचे राजे. जय आदिवासी. धन्यवाद. ते शांतपणे एकवीस शतकात संगणकाच्या युगात जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आदिवासी समाज कृष्णांचे जीवन जगत आहे. इंग्रजांच्या काळामध्ये त्यांचं जमीन व जंगलावरील लक्ष विभावला गेल्याने ते आज आजच्या दिवशी कार्यात विषय साजरा करते. मी आज तुम्हाला दिनाबद्दल 2 शब्द बोलणार, ते तुम्ही शांतपणे वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझ्या आग्या लाकडाच केलं नागर गाणं स्वतः बरी झालं ओबड दोबड जमीन कशात मैल मैल चालू. आणि वर्ग शिक्षक आज ऑगस्ट 1994 हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला जातो. Thank you.
गणपती वाजविला
शूर ताकद पोलादी मंगत मसर वनवासी राजा नाम धनीर नातीर नावन वासीर जगावं कसं, वागावं कसं, राहावं कसं, तुम्ही कोण आहात, तुमची संस्कृती काय आहे, तुम्ही कोणाचे कोण आहात, ही इथून तुम्ही जर सुरुवात केलं ही आमच्यासाठी आदिवासीसाठी अत्यंत गौरवशाली गोष्ट आहे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं तुमचा कौतुक करताना आज या देशामध्ये जी काही समोर घटना घडली सांगतायत, त्याची ओळख सांगतायत आणि तिसरी जी मुलं भाषण करतायत, हा एक अभिमान वाटतो. तुम्ही हे कार्य जे करतायत खऱ्या अर्थानं मी प्रत्येक ठिकाणी जिथं गुरुजन आहे तिथं कधीच भाषण करत नाही. मला वाटतं मी जस्ट बोलतो, परंतु पुन्हा तुमचा अभिनंदन करतोय आणि आमचा समाज हा घडवण्याचं काम जे करतोय त्याबद्दल तुम्हाला व्यथा बघितल्या. त्या व्यथेतून आज समाज किती पद्धतीनं पुढे गेलेला आहे याचं सुंदर उदाहरण या ठिकाणी साहेबांनी दिलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर मी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री गौरी सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आणि बसवली नृत्य दिग्दर्शन केलं. त्यांना एक म्हणजे त्यांच्या कदाचित लक्षात आलं असेल तर आता सध्या नादो महानोर एक निसर्ग कवी यांचं निधन झालं आणि ते सदैव निसर्गाशीच निगडीत राहिले, कुठे शहरात ते राहायला गेले नाही. तर त्यांच्या गाण्यावर एखाद्या